राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. पाऊणशे वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतरही एखाद्या देशाला आपल्या अस्तित्वाच्या अर्थाचा प्रश्न पडावा का? पण पाकिस्तानला तो पडतोय. पाकिस्तान का मतलब क्या? हा प्रश्न आजही तिथे विचारला जातो. उत्तरासाठी इस्लामचा आधार घेतला जातो. मात्र तेथेही उत्तर मिळत नसल्यानं कडवा भारतविरोध जोपासला जातो. अस्मितेच्या वावटळीत फसलेल्या या देशाच्या आजवरच्या प्रवासाचा वेध म्हणजे श्रीधर लोणी लिखित पाकिस्तान का मतलब क्या हे पुस्तक. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असे या पॉडकास्टचं स्वरूप आहे. पाकिस्तान का मतलब क्या या पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीधर लोणी आज आपल्यासोबत आहेत. गेल्या 3 दशकांपासून पत्रकारितेत असलेले श्रीधर लोणी हे सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक आहेत. शिक्षण, विज्ञान, पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे त्यांच्या अभ्यासाचे विषय असून त्यावर त्यांनी विपुल लेखन केलंय. मेघनाथ सहा यांचे छोटेखानी चरित्र त्यांनी लिहिलंय. तसंच साहित्य संचित हा ग्रंथ सहसंपादित केलाय. वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कारासह महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संपादन क्षेत्रातील पुरस्काराचे ते मानकरी आहेत. तर आता श्रीधर लोणी यांच्याशी संवाद साधतायत पत्रकार लेखक अभिजित थिटे. नमस्कार, मी अभिजित थिटे आणि आज आपण गप्पा मारणार आहोत पाकिस्तान का मतलब क्या या पुस्तकाचे लेखक श्रीधर लोणी यांच्याशी. इस्लामी चेहऱ्याच्या पेचात आणि भारत विरोधाच्या चक्रव्यूहात फसलेल्या पाकिस्तानचा आजवरच्या प्रवासाचा वेध त्यांनी या पुस्तकातून घेतलाय. सगळ्यात वेगळी बाब म्हणजे या पुस्तकासाठी त्यांनी पाकिस्तानी लेखकांच्या, विचारवंतांच्या आणि नेत्यांच्या ग्रंथांचा आधार घेतलाय. तर सर, माझा पहिला प्रश्न पुस्तकाच्या शीर्षकाविषयीच आहे. पाकिस्तान का मतलब क्या हे शीर्षक पुस्तकात काय आहे हे नक्की पोहोचवतं, पण त्या पलीकडे या शीर्षकामागे काही गोष्ट आहे का? हो, नमस्कार. सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करतो. पाकिस्तान का मतलब क्या हा प्रश्न आहे आणि या प्रश्नामागे एक गोष्ट आहे की जेव्हा स्वातंत्र्याच्या पूर्वी पाकिस्तानसाठी मागणी होत होती, पाकिस्तान मुस्लिम एक वेगळे राष्ट्र आहेत आणि या मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र देश हवा अशी मागणी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी केली होती. त्या द्विराष्ट्र सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्यासारख्या नेत्यांच्या पातळीवर हा मुद्दा योग्य होता. पण स्थानिक पातळीवर जेव्हा भारतातल्या प्रत्येक गावागावांमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांची घरं शेजारी शेजारी असायचे, शेजारीच एकत्र ते काम करायचे, त्यांचा रोजचा वावर असायचा, तर हिंदू आणि मुस्लिम हे वेगळे राष्ट्र कसे असा प्रश्न त्यांना पडायचा. आणि त्यावेळेला अनेक लोक मुस्लिम लीगच्या कार्यकर्त्यांना हा प्रश्न विचारायचे की पाकिस्तान का मतलब क्या. तर या प्रश्नाचं त्यांना थेट नेमकं उत्तर देता येत नसायचं. मुस्लिम हे वेगळे राष्ट्र आहेत वगैरे संकल्पनात्मक पातळीवर ते सांगायचे. तर या प्रश्नाला उत्तर शोधण्याचं काम पहिल्यांदा केलं ते कवी असगर सौदोई. ते एक पंजाबी कवी होते आणि 1944च्या सुमारास त्यांनी या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी कविता लिहिली. त्या कवितेचं शीर्षकच होतं पाकिस्तान का मतलब क्या आणि त्याच्या पुढची ओळ होती पाकिस्तान का मतलब क्या ला इलाह इल्लल्लाह. ला इलाह इल्लल्लाह याचा अर्थ जगात फक्त अल्लाच आहे आणि बाकी कोणी देव नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अल्लाहवर ज्यांची श्रद्धा आहे अशांसाठीचा देश म्हणजे पाकिस्तान. आणि मग पाकिस्तान का मतलब क्या ला इलाह इल्लल्लाह ही एक घोषणा झाली आणि ती स्वातंत्र्य पाकिस्तानसाठीच्या चळवळीत ती घोषणा त्यावेळेला खूप गाजली. अखेर पाकिस्तानची मागणी मान्य झाली आणि पाकिस्तान नावाचा वेगळा देश भारताच्या फाळणीद्वारे निर्माण केला गेला. आणि खरं तर त्यावेळेला त्याच्यानंतर पाकिस्तान का मतलब क्या हा प्रश्न पडण्याचं काही कारण नव्हतं. परंतु आज भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झालेली आहेत. पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही तेवढीच वर्ष झालेली आहेत. पण आजही पाकिस्तानमध्ये पाकिस्तान का मतलब क्या हा प्रश्न विचारला जातो आणि ला इलाह इल्लल्लाह हे त्याचं उत्तरही दिलं जातं. तेथील प्रत्येक नेत्याच्या सभेमध्ये ही घोषणा दिली जाते, पाकिस्तान का मतलब क्या ला इलाह इल्लल्लाह, तेरा मेरा रिश्ता क्या ला इलाह इल्लल्लाह.
आणि त्या इतकंच नव्हे, तर तिथल्या भिंती-भिंतींवर सुद्धा पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह ही घोषणा लिहिली जाते. तर त्यामुळं आजही स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांनंतरही पाकिस्तानला हा प्रश्न का पडतो, की पाकिस्तान का मतलब क्या? या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न मी या पुस्तकाद्वारे केला आहे आणि त्याच्यात माझा दृष्टिकोन असा होता, की आपण आपलं भारत म्हणून पाकिस्तानकडं बघण्याची एक भूमिका आहे. आपण अनेकदा असं होतं, की भारतातून फाळणी होऊन वेगळा झालेला देश आहे. कधी काळी तो आपण एकत्रच होतो. आपल्या दोघांचा 1947 पर्यंतचा इतिहास सारखाच आहे. ऐतिहासिक वारसा सारखा आहे. सांस्कृतिक बंध सारखेच आहेत. पण 77 वर्षांपूर्वी पाकिस्ताननी एक वेगळी वाट निवडली आणि त्या देशाचा प्रवास सुरू झाला. तर त्या प्रवासाकडं तिथलेच लोक कसे बघतात, तिथलेच विचारवंत कसे पाहतात आणि तिथले अनेक जरी पाकिस्तान हा एक लष्करशाही देश असला, आता जरी तिथं लष्करी राजवट नसली, तरीही प्रामुख्याने सर्व सत्तेची सूत्र ही लष्कराच्याच हातात आहेत आणि एक प्रकारे लष्कर हा तिथलं डीप स्टेट आहे. तर हा जो लष्करशाही किंवा लष्कराच्या प्राबल्याखाली असलेल्या देशात, त्या देशाकडे चिकित्सक नजरेने पाहणारे विचारवंत आहेत, लेखक आहेत आणि त्या लेखकांनी या पाकिस्तानकडं कसं पाहिलं, हे पाहण्याचा अभ्यास मी केला आणि तो पाकिस्तान का मतलब क्या या पुस्तकात लिहिलेला आहे आणि त्याच्या मागची गोष्ट तुम्ही विचारली ती ही अशी होती. आपण आता लष्कराविषयी बोललात तुम्ही, हं. की तिथलं डीप स्टेट आहे. तर माझा पुढचा प्रश्न त्याच्यावरच होता. तोच होता, हं. की भारतात लोकशाही रुजली. भारतात असं काही घडताना दिसत नाही. पण पाकिस्तानात तसं काही होत नाही. म्हणजे पहिल्यापासून लष्कर प्रबळ आहे. हो. लोकशाही मार्गाने निवडून आलेला कुठलाही पंतप्रधान असो, तो लष्कराच्याच मदतीने पंतप्रधान पदावर असतो आणि लष्कराला नको वाटलं, की तो खाली उतरतो. बरोबर आहे. असं आपल्याला चित्र दिसतं. हो. तर हे कशामुळे होतं तिथे? तिथे लोकशाही का नाही रुजू शकलेली? याचं उत्तर शोधण्यासाठी पाकिस्तानची चळवळ कशी साकारली हे पण बघावं लागतं. कारण भारतात लोकशाही रुजली याचं कारण ना भारतात ना या लोकशाहीसाठीच्या संस्थांची उभारणी झाली आणि ती उभारणी काही एका रात्रीत झाली नाही. असं आहे की 1857च्या उठावानंतर ब्रिटिश पद्धतीचं शिक्षण सुरू केलं आणि इंग्रजी शिक्षण घेऊन एक भारताबद्दल एक वेगळा विचार करणारा, आपण गुलामगिरीत का आहोत असा विचार करणारा वर्गही उदयाला येऊ लागला होता. तर या वर्गाला एक घटनात्मक आणि राजकीय चौकटीतून मांडणी करता यावी याच्यासाठी काँग्रेसची स्थापना झाली. ते साल होतं 1885 आणि त्याच्यानंतर आणि त्यावेळेला सुरुवातीच्या काळात काँग्रेसमध्ये हे सर्व सुशिक्षित प्रामुख्याने वकील असलेली मंडळी असायची आणि ती भारतासाठीची मांडणी काँग्रेसच्या माध्यमातून मांडायची. तर एक राजकीय संस्था विकसित होण्याची प्रक्रिया तिथून झालेली होती आणि त्याच्यानंतर काँग्रेसला स्वातंत्र्यापूर्वी जे नेते मिळाले, त्या नेत्यांनीही एक आपल्या स्वप्नातील किंवा स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असावा याचा एक दृष्टिकोन मांडलेला होता. तो नेहरूंनी मांडलेला होता, गांधीजींनी मांडलेला होता. 1927 साली पंडित मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली नेहरू कमिटीचा रिपोर्ट होता, की त्यात उद्या जर भारताला स्वातंत्र्य मिळालं तर भारत कसा चालेल, त्याची घटना काय असेल आणि भारताचा एकूणच दृष्टिकोन काय असेल, ह्याची मांडणी 1927 साली झालेली होती. आणि ही सगळी मांडणी अशा प्रकारे आपल्या सर्व नेत्यांनी पण नेहरूंनी असतील, गांधीजी असतील किंवा सरदार पटेल असतील किंवा देशबंधू चित्तरंजन दास असतील, लोकमान्य टिळक असतील, अशा आपल्या सर्व नेत्यांनी ना त्यांची जी काही मांडणी आहे, ती ग्रंथित पण केलेली आहे. त्यांनी पुस्तक लेखन पण केलेलं आहे. मुस्लिम लीगच्या बाबतीत असा प्रकार फारसा झालेला दिसत नाहीये. मुस्लिम लीगची स्थापना काँग्रेसच्या नंतर एक प्रतिक्रिया म्हणून 1905च्या सुमारास झाली. त्याला बंगालच्या फाळणीची एक पार्श्वभूमी पण होती. शिवाय ढाक्याचे जे नवाब होते, तर त्यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला होता आणि ब्रिटिशांना पण मुस्लिमांची एक वेगळी चूल हवी होती, कारण हळू काँग्रेस मूळ धरू पाहत होतं आणि मुस्लिम लीगच्या स्थापनेनंतर 1909मध्ये आपल्या इकडं मोर्ले मिंटो रिफॉर्म्स आले आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र
स्वतंत्र मतदारसंघ आला आणि त्यानंतर खरं तर तो एक राजकीय प्रवास मुस्लिम लीगचा सुरू झाला आणि त्यावेळेला खरं तर त्यांनी त्या राजकीय संस्था विकसित करायला हव्या होत्या. परंतु तसं झालं नाही. त्यांनी खूपच संकुचित दृष्टिकोन ठेवला आणि त्यावेळच्या भारतात, ब्रिटिशकालीन भारतात मुस्लिमांची संख्या ही जरी 30% असली, तरी त्यांना सत्तेत 50% वाटा हवा होता आणि त्याला त्यांनी डॉक्ट्रिन ऑफ पॅरिटी असं एक नाव दिलं आणि त्याद्वारे त्यांनी आपली ही मागणी रेटत नेली आणि त्याचंच एक कल्मिनेशन म्हणा, एक फळ म्हणा, की पाकिस्तानच्या दिशेने होत गेला. पहिला ठराव 1930 साली झाला. त्यावेळेला पाकिस्तान हे नाव नव्हतं. पाकिस्तान हे नाव 1935-36च्या दरम्यान चौधरी रेहमत अलीनी कॉइन केलं. पंजाब, अफगाणिया म्हणजे आत्ताचा खैबर पख्तूनख्वा प्रांत, के म्हणजे काश्मीर आणि सिंध आणि बलुचिस्तानचा स्थान असं मिळून तो केलेला आहे आणि दुसरा त्याचा उर्दूतला अर्थ होतो एक पवित्र स्थान असा. आणि मग 1940 साली पाकिस्तानचा ठराव आला आणि 1947 साली पाकिस्तानची निर्मिती झाली. पण ह्या सगळ्या याच्यात आपल्याला एक मुस्लिमांसाठी वेगळा देश मिळवायचा आहे. याच्या पलीकडं आपला पाकिस्तान झाल्यानंतर तो कशा पद्धतीने काम करेल, त्याची राज्यघटना कशी असेल, त्याच्यासाठी राजकीय संस्था कसे काम करतील, याचा विचार त्यावेळच्या कोणत्याही नेत्यांनी केलेला नव्हता. माझ्या या पुस्तकात मी एक ब्रिटिश लेखक, नाटककार निकोलस यांचा उल्लेख केलेला आहे. तर ते 1944च्या सुमारास भारतात आले होते आणि त्यावेळेला भारतातल्या वेगवेगळ्या नेत्यांची त्यांनी भेट घेतली होती आणि त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, व्हर्डिक्ट ऑन इंडिया म्हणून. त्यांनी गांधीजींची भेट घेतली, मुलाखत घेतली, नेहरूंची घेतली, तशी त्यांनी जिनांची पण घेतली आणि त्यात त्यांनी जिनांना हा प्रश्न विचारला होता, की ठीक आहे, वेगळं पाकिस्तान तुम्ही मागताय, तो मिळाला, तर तो कशाप्रकारे असेल? पाकिस्तानची काही ब्लूप्रिंट तुमच्याकडे आहे का? तर जिनांना त्यांना उत्तर देता आलं नव्हतं. त्यांनी काहीतरी उडवाउडवीची उत्तरं दिली, की ब्रह्मदेश 35 साली ब्रिटिशांनी वेगळा केला, त्याच्यासाठी काय ब्लूप्रिंट होती का? आयर्लंडसाठी काही ब्लूप्रिंट होती का? असं उत्तर दिलं होतं. त्याच्यानंतर त्या लेखकानी एक टिप्पणी केलेली आहे आणि ती मला वाटतं, की आपल्याला याचं उत्तर देईल. ते म्हणाले, की काँग्रेसमध्ये समजा गांधीजी गेले, तर त्यांची जागा घेण्यासाठी नेहरू आहेत. नेहरू गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी पटेल आहेत. पटेल गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद आहेत. ते गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी राजाजी आहेत. आणि अशी एक नेत्यांची मांदियाळी आहे. आणि मुस्लिम लीगमध्ये जिना गेले तर काय? असा प्रश्न पडतो. तर ही वस्तुस्थिती आहे, की संपूर्ण ऊर्जा त्यांनी पाकिस्तान नावाचा देश निर्माण करण्यासाठी घातली. जिना हे मोठे वकील होते. परंतु त्यांनी कसलीही वैचारिक मांडणी केली नाही. त्यांच्या नावाने एकही पुस्तक नाही आणि त्यांना फक्त पाकिस्तान मिळवायचा होता. तो त्यांनी मिळवला आणि मिळवल्यानंतर आणि त्याच्यासाठी त्यांनी मुस्लिम हे कार्ड वापरलं आणि अत्यंत टोकाचं धार्मिक विद्वेषाची भावना त्यांनी निर्माण केली. ज्या दिवशी हिंदुस्थानमध्ये पहिला हिंदू मुसलमान झाला, त्या दिवशी पाकिस्तानचा जन्म झाला, इतक्या टोकाची भावना त्यांनी व्यक्त केली आणि एकदा पाकिस्तान पदरात पडल्यावर मग मात्र 11 ऑगस्ट 1947ला पाकिस्तानच्या घटनासभेसमोर बोलताना मात्र ते म्हणाले, की पाकिस्तान आता सगळे लोक स्वतंत्र आहेत. हिंदू मंदिरात जातील, ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जातील आणि मुस्लिम मशिदीत जाऊ शकतील आणि धर्म हे त्यांची खाजगी बाब असेल. बरं. तर हे जे टर्न आहे ते त्यावेळच्या लोकांना पसंत पडणं शक्य नव्हतं आणि यांच्याकडे काही ब्लूप्रिंट नव्हती. पहिली राजधानी कराची केली तर ती वसवण्यासाठी त्यांना तंबू घ्यावे लागले आणि तंबूत त्यांनी कार्यालये सुरू केली आणि या कामासाठी त्यांना लष्कराची मदत झाली. म्हणजे त्यांच्याकडे बिल्डिंग नव्हत्या? बिल्डिंग, कारण कराची ही एक प्रांतिक राजधानी होती सिंधची आणि सिंधची राजधानी हैदराबादला हलवून तिथं पाकिस्तानची राजधानी करायची म्हटल्यावर त्याच्यासाठी जे काम करावं लागतं ना, ते काम इतक्या घाईघाईत त्यांनी करू शकले नाहीत. त्यामुळे सुरुवातीला त्यावेळेला ब्रिटिशांनी असं सांगितलं होतं, की तुम्ही लाहोरला राजधानी करा, कारण तिथं इन्फ्रास्ट्रक्चर जास्त चांगलं आहे. पण जिनांचा जन्म कराचीचा असल्यामुळं कराचीबद्दल त्यांना एक आपुलकीची भावना होती म्हणून त्यांनी कराची हे निवडलं आणि लष्कर ही एकमेव संस्था होती, की ती भक्कम होती आणि याचं दुसरं कारण असं, की पाकिस्तान बनला त्यावेळेला भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 1/3 लोक तिथं होते. म्हणजे त्यावेळेला काय 30 कोटी भारतात राहिले तर 3-3.5 कोटी लोक त्या पाकिस्तानची लोकसंख्या होती. एकूण मालमत्तेतली विभागणी पण याच प्रमाणात झाली. परंतु
लष्करात मात्र पंजाबी मुस्लिमांचं वर्चस्व होतं आणि त्यामुळे लष्करात त्यांना जवळ-जवळ वाटा हा 1/3 पेक्षा जास्त मिळाला. म्हणजे त्यामुळं लष्कर हे खूप स्ट्राँग होतं आणि दुर्दैवाने जिना पाकिस्तानच्या निर्मितीनंतर जेमतेम वर्षभर जगले आणि त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर जसं त्या ब्रिटिश लेखकांनी वर्णन म्हटलं होतं, ते खरं ठरलं की पाकिस्तान मुस्लिम लीगकडं अ, असा कोणी नेता नव्हता, की ज्यांचं वजन आणि ज्यांची प्रतिमा ही जिनांइतकी मोठी असेल आणि त्यामुळं मग आपोआपच हळू-हळू लष्कराच्या हातात सूत्रं जायला लागली. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पहिल्या 5च वर्षात तिथं उठावाचा प्रयत्न झाला. तो फसला होता. पण त्याच्यानंतर 3 वर्षांनी जो उठाव झाला, तो मात्र यशस्वी झाला. अयूब खान हे सत्तेवर आले आणि मग त्यांनी पूर्णपणे पाकिस्तानचा ताबा घेतला आणि लष्कराचं तिथलं म्हणणं आहे, की पाकिस्तान ही जी एक संकल्पना आहे, या संकल्पनेचं आणि पाकिस्तानच्या भूराजकीय क्षेत्राचं पालकत्व हे आमच्याकडं आहे आणि जोवर आम्ही आहोत, तोवरच पाकिस्तान नावाची संकल्पना आणि भूराजकीय स्थान टिकणार आहे त्याची आणि हे तिथल्या लोकांमध्ये त्यांनी भिनवण्यास यशस्वी ठरलेले आहेत ते. कारण का तर तिथं राजकीय संस्था विकसित झाल्या नव्हत्या. जे नेते होते, प्रामुख्याने मुस्लिम लीगचे नेते होते ते जिथं पाकिस्तान घडला त्या भूभागातले नव्हते, तर ते संयुक्त प्रांतातले, महाराष्ट्रातले, गुजरातमधले, बिहारमधले होते. ते पाकिस्तान झाल्यावर तिकडं गेले आणि तिथं स्थानिक जे नेते होते, त्यांना एनिवे पाकिस्तान हो न हो, तिथं त्यांची सत्ता असणारच होती. त्यामुळं मग त्यांनी त्यांना फारसं स्थान दिलं नाही आणि लष्कर मात्र प्रबळ होत गेलं आणि मग लष्कराने जी पाकिस्तानवर आपली पकड ठेवली, ती पकड त्यांनी इतकी घट्ट केली, की आज 7 दशकांनंतरही ती सैल होणं शक्य नाहीये. पाकिस्तानला धर्माचा धागा एकसंध ठेवतो असं वाटून तिथल्या राजकर्त्यांनी इस्लाममध्येच अस्मिता शोधली असं तुम्ही पुस्तकात म्हटलंय. हो. एक तर याचा विस्तार करून सांगाल का? आणि हां. दुसरं, की समजा असं असेल, तर सिंधू संस्कृतीची मोहनजोदडो आणि हडप्पा ही हो. सुरुवातीची ठिकाणं सध्याच्या पाकिस्तानातच सापडली. हो. मग त्याविषयी किंवा त्या देशात आजही आढळणाऱ्या प्राचीन स्थानांविषयी ते काय भूमिका घेतात? पाकिस्तानची अडचण काय आहे, की आपण कोण आहोत हा प्रश्न त्यांना आजही पडतोय. आपल्याला हा प्रश्न कधीच पडत नाही कारण आपल्या मागं एक 2,500-3,000 हजार वर्षांची संस्कृती आहे, परंपरा आहे, इतिहास आहे. जगभर आपली आयडेंटिटी ही इंडियन्स म्हणून आहे, भारतीय म्हणून आहे आणि मग आपल्याला भारतीय म्हटल्यावर काही खुलासा करण्याची गरज भासत नाहीये. पाकिस्तानला ही अडचण भासते कारण त्यांनी मुस्लिमांसाठी एक वेगळा देश मागितला आणि त्यांनी मुस्लिम किंवा इस्लाममध्ये त्यांचं राष्ट्रीयत्व शोधलं. पाकिस्तान जेव्हा झाला किंवा व्हावी याच्यासाठी आंदोलन होतं, तर त्याही वेळेला जगभरात अनेक मुस्लिम देश होते. आजही आहेत. त्यामुळं धर्म हा काही देशाचा पाया होऊ शकत नाही. पण पाकिस्तानला मात्र तो दिसला. कारण का? तर जिथं पाकिस्तान घडला आहे आज, म्हणजे पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत किंवा खैबर पख्तूनख्वा आणि आत्ता जिथं बांगलादेश आहे, तो पूर्व बंगाल. इथं मुस्लिमांचं फार पूर्वीपासून वर्चस्व आहे आणि तिथं भारत जरी अखंड राहिला असता, तरी सत्ता त्यांचीच राहिली असती, त्यांच्याच हातात राहिली असती. त्यामुळं इस्लाम हा साठीचा जो पाकिस्तान आहे, तो भारताला नको आहे, हे पटवण्यासाठी आणि प्रादेशिक अस्मितांनी डोकं वर काढू नये. म्हणजे पंजाबींची किंवा सिंधींची किंवा बलुचींची किंवा पठाणांची अस्मिता किंवा आधीच्या काळातली बंगालींची. तर या प्रादेशिक अस्मितांना बोथट करण्यासाठी इस्लामची धार त्यांनी तीव्र केली आणि पाकिस्तान होणं ही जणू काही अल्लाचीच इच्छा आहे आणि एक ही ईश्वरी देणगी आहे आणि ईश्वरी देणगी आहे म्हणूनच पाकिस्तान झाला, हे तिथं बिंबवण्याचा प्रयत्न तिथल्या धुरीणांनी केला आणि ते त्यांना आयडिओलॉजिकली योग्य वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी जे भारतीय आहे ते नाकारलं. म्हणजे भारतीय संस्कृती त्यांनी नाकारली. तुम्ही सिंधू संस्कृतीचा उल्लेख केला, मोहेंजोदडो, हडप्पा या आजच्या पाकिस्तानात आहेत. परंतु यांचा वारसा त्यांना नको आहे. कारण तो वारसा जर त्यांनी स्वीकारला, तर मग पाकिस्तानची अस्मिता जी आहे ती प्रादेशिकतेत येते. तिथं धर्माचं काही काम नाहीये.
आणि मग धर्माचं काम नसेल तर मग पाकिस्तान का निर्माण झाला असा प्रश्न पडतो. म्हणून मग प्रादेशिक अस्मिता नाकारायची आणि इस्लामी अस्मिता टोकदार करायची आणि ती करण्यासाठी त्यांचा जो आक्रमक होता मोहम्मद बिन कासिम, ज्यानं 8व्या शतकात इसवी सन 712-713 मध्ये तो सिंधच्या बंदरावर आला होता आणि तिथं राजा दाहिरचा त्यांनी पराभव केला. तर त्यांच्या दृष्टीने, पाकिस्तानींच्या दृष्टीने तो पहिला पाकिस्तानी आहे. खरं तर तो मोहम्मद बिन कासिम हा अरबी आहे आणि तो पाकिस्तानात म्हणजे तिथं राहिलेलाही नाही आहे. तो म्हणजे मुघलांचं काय झालं, की मुघल तिकडून आले आणि भारतात राहिले तरी. हा मोहम्मद बिन कासिम आला आणि तो निघून पण गेला. परंतु मोहम्मद बिन कासिम हा पाकिस्तानच्या दृष्टीने पहिला पाकिस्तानी आहे आणि त्यांचे जे महानायक आहेत, गझनीचा महमूद असेल किंवा मोहम्मद घोरी असेल, हेही आज जिथं पाकिस्तान आहे तिथले नाहीच आहेत, ते अफगाणी आहेत. तर पाकिस्तान आपली प्रेरणा धर्मात शोधतो आणि त्यासाठी आपले महानायक तो धर्मातले घेताना भौगोलिक क्षेत्र ओलांडून तो अरबमध्ये जातो किंवा अफगाणिस्तानात जातो किंवा टर्कीमध्ये जातो आणि तिथून मग तो आपलं इस्लामी रेघ किंवा इस्लामी पाया भक्कम करण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्या मागचं एकमेव कारण असं आहे की आपण केवळ आणि केवळ मुस्लिम आहोत म्हणून भारतातून वेगळे झालेलो आहोत. तर आपलं हे मुस्लिमत्व हे जोपर्यंत आपण घट्ट पकडून आहोत तोपर्यंतच आपले पाकिस्तानीपणा राहील, अशी काहीतरी एक सिद्धांत त्यांनी केलेला आहे. आणि या सगळ्या याच्यात जे भारतीय आहेत ते मात्र त्यांना नाकारायचं आहे. कारण पाकिस्तानची अस्मिता जी आहे ती जशी इस्लाममध्ये आहे तसं भारताच्या विरोधात आहे. आपले कुलदीप नायर हे पत्रकार होते आणि ते राहायला त्यांचं मूळ पाकिस्तानमध्येच होते. त्यामुळे ते अधूनमधून सतत पाकिस्तानलाही जायचे. ते लाहोरच्या लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना जिनांचं भाषण, ही गोष्ट आहे फाळणीच्या आधीची, जिनांचं एक भाषण होतं. ते भाषण खरं तर मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी होतं, परंतु वर्ग पूर्ण भरला नाही म्हणून मग त्यांनी इतर धर्मातल्या मुलांनाही अलाउड केलं होतं. त्याप्रमाणे कुलदीप नय्यर त्या तासाला बसले होते आणि त्यावेळेला त्यांनी जिनांना प्रश्न विचारला होता भाषणानंतर, की पाकिस्तान उद्या झाला तर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध कसे असतील? तर ते म्हणाले होते मित्रत्वासारखे असतील, ते भाऊभाऊच असणार आहोत आम्ही. आणि मग कुलदीप नय्यरने आणखी एक प्रश्न विचारला होता, की समजा चीननी भारतावर आक्रमण केलं तर पाकिस्तान काय करेल? तर त्याला जिनांनी उत्तर दिलं होतं, की चीननी जर भारतावर आक्रमण केलं तर पाकिस्तान भारताच्या मदतीला धावून येईल. बरं. तर जिनांची अशी दृष्टी होती. त्यांनी एका अमेरिकी पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत असं सांगितलं होतं, की भारत आणि पाकिस्तान हे अमेरिका आणि कॅनडा यांसारखे असतील, की जसं अमेरिका आणि कॅनडा यांची सीमारेषा धूसर आहे आणि इकडून तिकडं, तिकडून इकडं लोक सहज जातात, तसं भारत आणि पाकिस्तानमधून लोक जातील, अशी जिनांची दृष्टी होती. पण प्रत्यक्ष पाकिस्तान मिळवण्यासाठी जो विद्वेष निर्माण केला गेला आणि तो विद्वेष टिकवला तरच आपलं अस्तित्व टिकेल, असं पाकिस्तानी धुरीणांना वाटलं. त्यामुळे त्यांनी मग भारत विरोध अत्यंत टोकाचा केला. जितका इस्लाम त्यांनी टोकाचा केला, तेवढाच भारत विरोध टोकात केला. आणि या 2 गोष्टींवर हे पाकिस्तानला त्यांनी आपले फाउंडेशन्स मानले. भारत विरोध हे सत्तास्थानी राहण्याचं प्रमुख साधन राज्यकर्ते मानतात त्यांना. हो, 77 वर्ष झाली हो, आणि भारत काय प्रगती करतोय, कशी करतोय हे हो. त्यांच्यापर्यंत पोहोचतच आहे. हो, तर आपण आपल्या भूमिकांचा पुनर्विचार करावा आणि एक देश म्हणून आपण वेगळ्या मार्गावर जावं हो. किंवा प्रगत व्हावं, हो. असा काही विचार तिथं मूळ धरताना दिसतोय का? असा विचार मांडणारे लोक आहेत तिथं. परंतु अडचण तीच आहे, की प्रगतीचा मार्ग आपण एक उदारमतवाद स्वीकारला. तर उदारमतवाद स्वीकारला तर आजवर त्यांनी जी मांडणी केलेली आहे, ती मांडणी फोल ठरते. लक्षात घ्या, की तिथं पाकिस्तान स्टडीज नावाचा पेपर इयत्ता 3री पासून 12वी पर्यंत शिकवला जातो. फक्त इयत्तानुसार त्याच्या कंटेंटमध्ये वाढ होत जाते. पण भूमिका काय आहे, की हिंदू आणि मुस्लिम हे 2 वेगळे राष्ट्र आहेत. हिंदू हे अत्याचारी, आक्रमक आणि बर्बेरियन म्हणजे रानटी आहेत आणि मुसलमान किंवा इस्लाम हा शांततेचा धर्म आहे आणि हिंदूंच्या आक्रमणाला झुगारून, अत्याचाराला झुगारून, दडपशाहीला झुगारून ते भारतापासून वेगळे झालेले आहेत. हा इतिहास तिथं
जर एखाद्या विद्यार्थ्याला 3री पासून 12वी पर्यंत शिकवला जात असेल आणि भारताने आपल्यावर कसे अत्याचार केले, कसा अन्याय केला, काश्मीर कसा गिळंकृत केलेला आहे, वास्तविक भारत आणि पाकिस्तान यांच्यात जे 4 युद्ध झालेले आहेत, त्या सर्व युद्धांची सुरुवात पाकिस्तानने केलेली आहे. परंतु आणि त्याच्यात 1965चं युद्ध निर्णायकी ठरलं नाही. 71च्या युद्धात तर आपण जिंकलेलोच आहोत. कारगिलमध्ये पण त्यांनी जे आक्रमण केलेलं होतं त्यांना ते बाहेर तिथनं उतरावं लागलेलं होतं. परंतु तिथं मात्र असं सांगतात, की या सर्व युद्धात त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे, भारताला नामोहरम केलेलं आहे. बरं. अशा पद्धतीनं ते सांगितलं जातं. हे जे सगळा खोटा इतिहास शिकवलेला आहे, याच्यावर मी माझ्या पुस्तकात एक प्रकरणात उल्लेख केलेला आहे. तिथे एक के. अझीज नावाचे इतिहासकार आहेत. त्यांनी एक मर्डर ऑफ हिस्ट्री नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्यात त्यांनी पाकिस्तानातल्या इतिहासाच्या पुस्तकात इतिहासाचा खून कसा झालेला आहे, हे प्रत्येक इयत्तेतील वाक्य निवडून त्यांनी ते लिहिलेलं आहे त्या पुस्तकात. तर हे सगळं जे भिनवलेलं आहे आणि एकदा अशा प्रकारे पिढ्यानपिढ्या खोटा इतिहासद्वारे निर्माण केलेला असेल, तर एकदम हा साक्षात्कार होणं शक्य नाही आहे आता. उदारमतवाद रुजवण्यासाठी पण वेळ लागतो आणि दुसरं असं आहे, की मग पाकिस्तान निर्माण होणे हे जरी मुस्लिमांचा राष्ट्रवाद होता, तरी पण तो प्रामुख्याने एक अशरफ वर्ग होता, की जे श्रीमंत उच्चभ्रू मुस्लिम होते. त्यांना एक आपली सत्ता हवी असं वाटत होतं आणि ते पाकिस्तानकडं त्या दृष्टिकोनातून बघतात. पाकिस्तानातल्या उच्चभ्रूंवर मी या पुस्तकात एक प्रकरण लिहिलेलं आहे आणि त्याच्यात लिहिलेलं आहे, की पाकिस्तानातले उच्चभ्रू हे कसं स्वतःला वेगळे समजतात आणि अख्खा पाकिस्तान हे आपल्या राज्याकरतासाठी आहे. आपल्या भारतात काय आपले कमी अधिक दोष उणे असतील, परंतु ना भारत आणि पाकिस्तानातला महत्त्वाचा फरक असा आहे ना, की पाकिस्तानमधले सर्व सत्ताधारी जे असतात, ते एकतर त्यांना देशाबाहेर काढलं जातं किंवा मग ते स्वतःच बाहेर जातात आणि तिकडं संपत्ती निर्माण करतात. एक त्यांचे माजी लष्कर प्रमुख होते, ते निवृत्तीनंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाजवळचं एक छोटंसं बेट विकत घेतलं. म्हणजे अरे वाह! काय प्रकारचं करप्शन त्यांनी केलं असेल. तर त्यामुळं ना या सत्ताधारी वर्गाला आपल्या हातातून सत्ता सोडायची नाहीये आणि ती सोडायची नसल्यामुळं त्यांना हे जे इस्लाम आणि भारतविरोध याच्यापासून फार दूर जाता येत नाही. कारण दूर जायला लागलं, की मग त्यांना भीती वाटते, की आपल्या हातातून सत्ता निसटेल, नवीन वर्ग येईल आणि तो आपल्याला चॅलेंज करेल. तर त्यांना ते नको आहे. त्याच्यापेक्षा एक हा जो वर्ग आहे मोठ्या प्रमाणावर खोटा इतिहास शिकून मोठा झालेला आहे. तर त्या वर्गाला तसंच ठेवण्यात त्यांचं हितसंबंध दडलेले आहेत. असं असलं तरी आता नवीन तंत्रज्ञानाच्या युगात जसं आपण YouTubeवर त्यांच्याकडच्या गोष्टी बघतो, हो. तसं ते आपल्याकडच्या बघत असतील. हो. आपले चित्रपट बघतात, हो. आपल्या मालिका बघत असतील, हो. YouTubeवर उपलब्ध होतं. हो, दुसरी गोष्ट त्यांच्याकडे आत्ता म्हणजे अनान्न दशा झाली होती. हो. रेशनसाठी रांगा लागत होत्या. बरोबर आहे. हे सगळं एका वेळेला, एका बाजूला आणि परत तो भारत विरोध आणि असं व्हायचं नाही म्हणजे हां. किंवा आपण तसे नाही आहोत, हो. भारतासारखे नाही हो. आहोत. हे कसं गणित म्हणजे सर्वसामान्य माणसाला कधी वाटत नाही, की हे सगळं चुकतंय गणित आणि सर आपण त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे? सर्वसामान्यांना वाटतं, पण त्यांच्या हातात काही चॉईस नाहीये. सर्वसामान्य मगाशीच तुम्ही म्हणला अण्णांना दशा झालेली आहे. तिथं इतकी गरिबी आहे मोठ्या प्रमाणावर ना, तर त्यांना 2 वेळचं रोटी मिळवण्यातच त्यांची संपूर्ण जीवन कंठावं लागतं त्यांना. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हातात काही नाहीये. रूलिंग क्लास जो आहे किंवा मध्यम वर्ग जो आहे, दुर्दैवाने तिथं मध्यम वर्ग फार मोठ्या प्रमाणावर नाही आहे. आणि त्यामुळे मध्यम वर्ग असला, तर तो एक प्रोव्होकेशन म्हणा, एक मांडणी करतो. तर तिथं आत्ता जे मांडणी करणारे ते फार अल्पसंख्य आहेत. खूप कमी प्रमाणात आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना, की त्यांना इतका खोटा इतिहास शिकवण्यात आलेला आहे, की भारतातली जी प्रगती YouTubeवर किंवा आणखीन काही दिसत असेल, जी काही झाली आहे आपली ती, त्यालाही ते प्रोपगंडा समजतात, की हा भारताचा एक प्रोपगंडा आहे किंवा भारताने चांद्रयान पाठवलं, तर तिथल्या एका मंत्र्यांनी असं विधान केलं, की पहिल्यांदा त्यांनी असं विधान केलं, की चंद्रावर यान पाठवण्याची गरजच काय आहे? इथून दिसतो चंद्र आपल्याला ईद कधी मनवायची आहे हे कळतं. मग चंद्राचं पाठवण्याची गरजच काय? बरं. आणि दुसरं तिथलं एक विद्वान
कोट अनकोटमध्ये विद्वान म्हणतो मी. तर तो असं म्हणाला, की हे सगळं त्यांनी व्ही-एफ-एक्स तंत्रज्ञानाने केलेलं आहे आणि जगाला मूर्ख बनवलेलं आहे त्याने. तर इतका भारतविरोध जर तिथं भिनवलेला गेलेला असेल ना, तर कितीही वस्तुस्थिती समोर आली, तरी ते मानायलाच तयार न होणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांना तसं ठेवण्यात मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांचं हित आहे. त्यांचे हितसंबंध आहेत. शेवटाकडे येऊया आता. आत्ता बोललो त्याच्यावरनं 3 प्रश्न मी सलग विचारतो. ते एकात एक गुंतलेले आहेत म्हणून, की इम्रान खानचा आत्ता उल्लेख झाला आपण हं. केलात. तर त्यांच्या अटकेनंतर सर्वसामान्य रस्त्यावर उतरले होते त्यांच्या हो. पक्षाचे कार्यकर्ते आणि हो. त्यांनी लष्करावर दगडफेक केली. म्हणजे हो. लष्करी कार्यालयांवर. हो. हा आजपर्यंतचा त्यांचा अगदीच फारच विरोधी चित्र होतं, हो. की सर्व शक्तिमान लष्कराला आव्हान विरोध दिलं केला, गेलं. आव्हान दिलं गेलं. ही एक घडामोड. तुम्ही आत्तापर्यंत सांगितलं ते त्यांचे ज्या ठरलेल्या आयडिओलॉजी आहेत ते सोडायला तयार नाहीयेत. हो. या सगळ्याचा परिणाम स्वरूप पाकिस्तानची आता पुढची वाटचाल कशी असेल असं तुम्हाला वाटतं आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल? शेजारी देश म्हणून. पहिला मुद्दा म्हणजे इम्रान खान. इम्रान खान हे निश्चितच तिथले एक लोकप्रिय नेते आहेत. आत्ताही आहेत. इम्रान खान अ, हे क्रिकेटपटू होते आणि एक क्रिकेटमध्ये त्यांनी त्यांचं एक वर्चस्व गाजवलेलं आहे. पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याकडं वक्तृत्व आहे आणि अ, सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वतःला उदारमतवादी आणि एक नया पाकिस्तान घडवणारा असं प्रोजेक्ट केलं. पण वस्तुतः त्यांचा उदय हा लष्कराच्या मदतीनं आणि कट्टरपंथीयाच्या मदतीनंच झाला होता आणि त्यांनी पूर्णपणे कट्टरपंथीयाचाच आधार घेतला आणि त्याच्यानंतर ते जेव्हा सत्तेवर आले, सत्तेवर आल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं, की आपली लोकप्रियता इतकी आहे, की आपण लष्कराला सहजपणे नमवू शकू. पण तो त्यांचा भ्रम होता. पाकिस्तानमध्ये मी नेहमीच म्हटलेलं आहे आणि या पुस्तकात तर माझं ते स्टेटमेंट सतत दिसेल तुम्हाला. लष्कर हेच सर्व शक्तिमान आहे आणि लष्कर स्वतःच्या हातून आपली सत्ता अजिबात सोडत नाही. सोडायला तयार नाहीये. ते मी म्हटलं त्यामुळे पाकिस्तान या संकल्पनेचे आणि पाकिस्तानच्या भूभागाचे पालकच आहेत आणि त्याच भूमिकेतून लष्कर बघतात आणि त्यांनी त्या पद्धतीने आपली इन्स्टिट्यूट ही स्ट्राँग केलेली आहे, बळकट केलेली आहे. आणि इम्रान खानला असं वाटलं, की आपण हे बदलू शकू, पण ते बदलले नाहीत. त्यांच्या अटकेनंतर उद्रेक झाला. त्याच्यात मात्र इम्रान खान पाकिस्तानी लष्करामध्ये एक मतभिन्नता निर्माण करण्यात यशस्वी ठरले. दुसरा मुद्दा तुमचा प्रश्न असा होता, की पाकिस्तानचं पुढं काय होईल? तर पाकिस्तान हा एक आण्विक देश आहे. एक मध्यम आकाराचा देश आहे. इकॉनॉमी पण त्याची जवळ-जवळ $350 अब्ज डॉलर इतकी इकॉनॉमी असलेला देश आहे आणि असा देश जो आहे ना, की तो असं चटकन डिसिंटिग्रेट होऊ शकत नाही. तिथं मी माझ्या पुस्तकात याच्यावर बऱ्यापैकी विवेचन केलेलं आहे, की प्रांतिक अस्मिता कशा आहेत, यादवी कशी होत आहे. हे सगळं खरं असलं तरी पाकिस्तान आपले जे भूराजकीय स्थान आहे, तर त्या भूराजकीय स्थानाचा लाभ उठवण्यात आत्तापर्यंत यशस्वी झाला आहे. भारतावर काय परिणाम होतील, तर पाकिस्तानमधला जर उद्रेक वाढत गेला, पाकिस्तान आज वेगळा झाला, हा भाग निराळा. पण पाकिस्तान आज आपल्यासाठी एक बफर स्टेट आहे, की उग्र किंवा कट्टरपंथीय आज तिथं मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांची लागण किंवा जर पाकिस्तानात काही मोठ्या प्रमाणावर झालं, तर मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचे लोंढे आपल्याकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पाकिस्तानच्या आजपर्यंतच्या वाटचालीतून भारताने घेण्यासारखे धडे काय आहेत? मी भारताने घेण्यासारखे असं न म्हणता एकूणच धडे काय आहेत, सर्वांसाठीच असतात. त्याचा उल्लेख मी पुस्तकात शेवटच्या प्रकरणात केलेला आहे, की आयडिओलॉजिकल स्टेटला एक मर्यादा असते. त्यामुळं तुम्ही खूप आयडिओलॉजी ताणणं धोकादायक ठरतं. धर्माच्या आधारावर किंवा विद्वेषाच्या आधारावर देशाची निर्मिती झाली, तर ते तसं टिकवणं याच्यासाठी तुम्ही आणखीन कट्टरपंथी आणि आणखी विद्वेषाकडे जायला लागतात. त्याला अंत राहत नाही. हे पाकिस्तानच्या याच्यातून दिसतं. दुसरं असं, की आपल्या भूराजकीय स्थानाचा अल्पकाळासाठी लाभ घेता येऊ शकतो. दीर्घकाळासाठी येत नाही.
देश उभारण्यासाठी तुम्हाला आणि लोकशाहीच आवश्यक असते. लोकशाहीत अनेक दोष असतील, पण आज लोकशाही इतकं दुसरं चांगलं संस्था नाही आहे. त्यामुळे लोकशाहीला तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही. लोकशाहीच हवी आणि दुसरा मुद्दा असा, की तुम्हाला देश उभारायचा असेल तर लोकशाहीच्या संस्था विकसित कराव्या लागेल आणि मुख्य म्हणजे अर्थव्यवस्था निर्माण करावी लागेल. उद्यमशीलता वाढवावी लागेल. विद्वेषाच्या आधारावर किंवा मी अमक्याच्या विरोधात लढतो, तमक्याच्या विरोधात लढतो म्हणून आम्हाला निधी मिळेल, असं जर राहिलंत तर तुम्हाला लढण्याचं कॉस्ट संपल्यानंतर मग तुमचा काही उपयोग राहत नाही. धन्यवाद सर. आत्तापर्यंतच्या चर्चेतून आम्हाला आजपर्यंत न उमजलेला पाकिस्तान तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. तुमच्या पुस्तकातही तो तुम्ही अगदी सविस्तरपणे दिलेला आहे. आपल्या शेजारी देशाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुमच्यामुळे आम्हाला मिळतोय. आज आपण आलात, आमच्याशी गप्पा मारलात, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. पाकिस्तान का मतलब क्या या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंडस्क्रेडची 2025ची प्रस्तुती आहे.